तर आम्ही हा पाण्याचा ताळेबंद केलाय गावाचा. सुरुवातीला गावाची पाण्यासाठी काय परिस्थिती होती तर त्याचा एकूण आराखडा तयार करण्यात आला. जसं की गावामध्ये पाऊस किती आहे, त्याच्यात पर्जन्यमान किती आहे, गावामध्ये एकूण पर्जन्यमान किती होतं. जसं गावाचं पाणलोट क्षेत्र आहे 1205 हेक्टर आणि त्याच्यामध्ये 1085 mm पाऊस पडतो. म्हणजे 1000 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो इथं. तर टोटल अवेलेबल वॉटर आणि त्याच्यानंतर खर्च होणारं पाणी त्याचं एकूण तूट काढली तर गावाच्या पाण्याची तूट अशी एकूण 75 कोटी लिटर अशी एकूण येते. तर असा सुरुवातीला हा पाण्याचा आराखडा केलेला आहे. ह्याच्यानंतर on the basis of water budget they have for water budget they have considered total area and rainfall. On the basis of that they came to know what is the total available runoff in the village. Out of that they also considered what kind of interventions are undertaken so far in the village so that the amount of runoff which was is deficit of runoff. उपलब्ध पाणी किती होतं 74.68 कोटी लिटर पाणी उपलब्ध होतं जे अवेलेबल होतं. तर त्याच्यामधून त्यांना पिकांसाठी त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी एकूण लागणारं पाणी असं त्याच्यातून हे पाण्याचे तूट किती होतं ते किती होतं एकूण गरजांसाठी गिरीश कंजम्पशन ऑफ उमेश मैडम एक्चुअली गाँव में 645 कोटी लीटर का पानी अवेलेबल है अभी इतना पानी अवेलेबल हो रहा है हमको 1205 हेक्टर पे 1050 के जो रेनफॉल हो रहा है उसके हिसाब से फिर जो अवेलेबल हो रहा है पानी उसमें से हमको पानी अभी ज़रूरत में कहाँ कहाँ पे आ रहा है तो गांव के लोगों को पीने के लिए आ रहा है, जानवरों के लिए आ रहा है और जो कुछ भी छोटे बड़े बिजनेस चल रही है, उद्योग धंधे चल रहे हैं उसमें आ रहे हैं. तो ये 645 में से ये 8.87 कोटी लीटर पानी है वो वहाँ पे यूज हो रहा है. activities. When they were in the stage of making entry in the village, that was the activity which was demanded by the community. So they started with that. This is the pond, no? That is pond, Yes, yes. but it was silted, and community was demanding that this silting work should be done first, so that till our entire project get over, they can enjoy certain kind of benefit. फार्म बनने केलेलं आहे. त्यानंतर ही ऍक्टिव्हिटी है प्लांटेशन जो ये ग्रीन लाइन्स दिख रही है इसके ऊपर बीच में यहाँ पे तो ये जो सर्कल्स है ग्रीन हाँ, सर्कल्स ये एलबीएस है, ये स्ट्रक्चर्स ये गैबियंस है. 3 गैबियंस 1 2 3 गैबियंस है.